मित्रांनो नमस्कार। उद्देश असा आहे मित्रांनो की आगामी होणाऱ्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षांना जे इंग्रजी कशा पद्धतीचं असतं त्या संदर्भातली एक लेटेस्ट प्रश्नपत्रिका जी आपण चर्चेला घेणार आहोत 2023 ची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो। आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे इंग्रजीचे प्रश्न फ्रेम केलेले आहेत, कोणकोणत्या घटकांवर कसे प्रश्न फ्रेम केलेले आहेत आणि त्या घटकांचा विचार करता त्याची अनुषंगिक तयारी आपली काय असायला हवी या संदर्भातली सगळी चर्चा आपण करणार आहोत। जवळजवळ 51 प्रश्न आपण ह्या 2023च्या प्रश्नपत्रिकेमधले बघणार आहोत। महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा 2023चा पेपर क्रमांक 1 मित्रांनो आहे आणि यातले सगळे प्रश्न आपण बघणार आहोत। मुद्दा हा आहे की नेमका आयोगाचा पॅटर्न काय, सध्याचा पॅटर्न, कारण 2023ची आपण ज्या अर्थी प्रश्नपत्रिका विचारात घ्यायला लागलोय त्याचा अर्थ तो आयोगाचा अगदी सर्वोत्तम लेटेस्ट पॅटर्न आहे असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे या प्रश्नपत्रिकेची आपण चर्चा करणार आहोत, घटक निहाय चर्चा करणार आहोत, कोणकोणते घटक कशा पद्धतीने विचारलेत ते आपण बघणार आहोत। व्होकॅबवरती मित्रांनो जवळजवळ 20 प्रश्न विचारलेले आहेत जे सरळ सरळ व्होकॅबशी संबंधित आहेत। 50 पैकी तुम्हाला अशा पद्धतीने 20 प्रश्न सरळ सरळ व्होकॅबवर विचारलेले या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतात। म्हणून या सगळ्या घटकांची इत्थंभूत चर्चा आपण करणार आहोत। प्रश्न अगदी 51 पासून ते चालू झालेले दिसतात आणि ते आपण बघायला चालू करूया। इथे पहिला प्रश्न, आणि हा प्रश्न बघा, हा प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या अगदी सहज लक्षात येईल की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सरळ सरळ व्होकॅबशी संबंधित आपल्याला दिसतो, कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे टू कॉल ऑन। बघा या ठिकाणी कॉल ऑन असं म्हटलेलं आहे, कॉल ऑन। आता कॉल ऑनचा अर्थ मला माहित पाहिजे, ओके, कॉल ऑनचा जर अर्थ मला माहित असेल, कॉल टू आपल्याला माहित असतं पण कॉल ऑन माहित नसतं। विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय 7 AM टुमॉरो। ओके, विल यू कॉल ऑन हिम, याच्यातून आपल्याला मित्रांनो हे कळायला हवं हे कॉल ऑन हिम काय आहे, भेट देणे, म्हणजे त्याला तू भेटशील का टुडे अँड टेल हिम। इथं कळतं बघा की टेल हिम म्हणजे त्याला सांगायचं आहे, मग सांगण्यासाठी टेल हिम, विल यू टेल हिम, मग हे सांगण्यासाठी तुम्हाला भेटावं लागेल। आणि उत्तर मित्रांनो 3 नंबर आहे, कारण वाक्याच्या संदर्भावर आपल्याला उत्तर काढता येणं मित्रांनो शक्य आहे। अशी उत्तरं आपल्याला काढता येत असतील वाक्याच्या संदर्भावर तर मित्रांनो आपल्याला कुठेही अडचण येताना दिसणार नाही। मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे का बघा, वाक्य मी वाचून दाखवलं, विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम, ह्या टेल हिम वर मला कळतंय त्याला सांगितलं जायसाठी तुम्हाला भेटायला हवं, हे जर मला 100% कळालं तर मित्रांनो इथं उत्तर येणार आहे ते म्हणजे पे व्हिजिट टू। हे मग वाक्य का देतात मित्रांनो, MPSC डायरेक्ट त्यांनी असं का नाही दिलं की कॉल ऑनचा अर्थ सांगा, तसं नाही आहे। त्यांचा उद्देश असा आहे की वाक्याच्या संदर्भानुसार तुम्हाला त्याचा अर्थ काढता येतो का हे त्यांना बघायचं आहे, म्हणून त्यांनी वाक्य दिलंय, म्हणजे ते सोपं करून दिलंय। पण मित्रांनो आपल्याला त्या वाक्याचा अर्थ तरी कळायला पाहिजे, त्याचा रेफरन्स आपल्याला लावता आला पाहिजे। मी रेफरन्स असा लावला तसा रेफरन्स लावता आला पाहिजे। जरी आपल्याला याचा अर्थ माहिती नसला तरी सुद्धा आपल्याला हे कळालं पाहिजे की वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ नेमका कसा काढता येईल, त्याला सांगायचं आहे। विल यू कॉल ऑन हे काढून टाका परत तात्पुरतं, आणि वाक्य जर मी असं केलं विल यू ओके टेल हिम, आता टेल हिम, हे टेल हिम जर असेल त्याला सांगायचं असेल तर मला भेटावं लागेल, म्हणजे विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय 7 AM टुमॉरो। उद्या 7 वाजेपर्यंत त्याला ऑफिसला भेटायचं आहे, हे तू त्याला भेटून सांगशील का, भेटून सांगशील का, टू पे व्हिजिट टू। म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य देतात, वाक्यात अंडरलाईन केलेलं एक फ्रेझल वर्ब असू शकतं, इडम असू शकते, काही असू शकते, एखादा शब्द असू शकतो, त्याला ते सिनोनिम्स अँटोनिम विचारतात। म्हणजे त्यांनी ओपनिंगलाच पहिल्यांदा व्होकॅबनं सुरुवात केलेली आहे। मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे का बघा, व्होकॅबला त्यांनी सुरुवात केली आणि हे समजणं मित्रांनो अत्यंत गरजेची गोष्ट आहे। व्होकॅबला सुरुवात करून त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, राईट। दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा कशा पद्धतीने, लॉगर हेड्स, म्हणजे हा प्रश्न आपल्याला कळाला, हा प्रश्न व्होकॅबचा आहे, बरोबर, हा प्रश्न व्होकॅब। आता हाही प्रश्न बघा, हाही प्रश्न मित्रांनो व्होकॅबकडेच जातो, म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे ते हे की अशा पद्धतीची व्होकॅबची तयारी आपली असणं खूप गरजेची गोष्ट आहे। दोन्ही प्रश्न व्होकॅब, ओपनिंगलाच तुमची क्लीन बोल्ड माहिती असेल तर उत्तर द्याल,
अदरवाईज आपण सगळं करून जातो, रिमूव्ह टू नॉट ओनली बट ऑल्सो, आर्टिकल्स, टेन्सेस आणि अमुक तमुक, आणि प्रश्नपत्रिकेत गेल्यानंतर आपल्याला चित्रच वेगळं दिसतं. व्होकॅब इज द मेजर पार्ट. मी पुन्हा सांगायला लागलोय, व्होकॅबचाच पुन्हा एकदा ॲट लॉगर हेड्स. पण वाक्याच्या संदर्भावर बघा, फाइंड द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडम ओके इन द गिवन सेंटेन्स. इट इज अनफॉर्च्युनेट. हे दुर्दैवी आहे. वाक्याच्या संदर्भावर तुम्हाला जायचं आहे. एखाद्या वेळेला त्या इडमचा, त्या शब्दाचा, त्या फ्रेजचा तुम्हाला अर्थ माहिती नसला तरी सुद्धा त्या वाक्याच्या संदर्भावर तुम्ही कसं काढू शकता, याला म्हणतात आकलन. आणि आयोगाला आकलन बघायचं आहे. पोपट नको आहेत आयोगाला. लक्षात आलं, पाठ करून येणारे, कारण बरेच शब्द असतात की जे सगळे शब्द आपल्याला फॉरेन वर्ड्स आपल्याला माहिती असतील का, असणार नाही. प्रत्येक शब्द आपल्याला माहिती असेल का, नाही. तर वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन तुम्ही त्या अर्थाकडे कसं जाऊ शकता, आणि याला म्हणतात आकलन. आणि आकलन असणं गरजेची गोष्ट आहे. आपण सगळं पाठ करून जातो आणि नेमका घोळ होतो. मुद्दा तुमच्या लक्षात येते, ते आकलन हळूहळू हळूहळू ज्यावेळा अशा माणसाच्या संपर्कात याल ज्याची भाषा उत्तम आहे, तो माणूस तुम्हाला दाखवून देऊ शकतो की वाक्यातल्या कोणत्या भागाकडे बघायचं आहे, कोणता पिन पॉइंट आहे त्याच्याकडे बघायचं, आणि ते बघून मग उत्तर तुम्ही कसं काढू शकता याचं टेक्निक डेव्हलप ज्यावेळा होतं त्यावेळा अशा अननोन प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला देता येणं शक्य होतं. इट रिक्वायर्स जस्ट प्रॅक्टिस, नथिंग एल्स. You stay tuned with us. You will get the idea how to crack this question. Now, find out the correct meaning of the underlined idiom in the given sentence. It is unfortunate that India has mostly been at. बघा, India has mostly been. Okay, वाक्य बघा, India has mostly been. Okay, at loggerheads with all her neighbors. At loggerheads म्हणजे भारत इंडिया हॅज बीनचा सुंदर वापर या ठिकाणी दिसतोय. ओके, राहिलेला आहे अनफॉर्च्युनेट. ओके, दुर्दैवी. इंडिया इज अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी आहे, म्हणजे वाक्याचा अर्थ काहीतरी निगेटिव्ह निघायला पाहिजे. राईट. ओके, निगेटिव्ह निघायला पाहिजे इतकं जर आपल्याला कळालं ह्या अनफॉर्च्युनेट या शब्दावरून, तर आपल्याला लगेच कळतं काहीतरी निगेटिव्ह आपल्याला वाक्यातून बघावं लागेल. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगर हेड्स विथ ऑल हर नेबर्स. भारताचे जे शेजारी आहेत त्या बाबतीत भारत दुर्दैवी राहिलेला आहे, कारण त्यांच्याशी काहीतरी त्यांचे वाद आहेत, म्हणून तरी तो दुर्दैवी आहे. म्हणजे या शब्दातून मला कळालं, अनफॉर्च्युनेट या शब्दातून कळालं, ह्या लॉगर हेडचा अर्थ मी काढू शकलो. याला मी म्हणेन आकलन. प्रत्येक वेळेला प्रत्येक इडम माहीतच पाहिजे असं कुठं काय आहे. ॲट लॉगर हेड्स याचा अर्थ मित्रांनो असा होतो की काहीतरी मतभेद असणे, काहीतरी वाद असणे. लॉगर हेड्स असा शब्द आलेला आहे. ओके, आणि इथं सुंदर प्रेझेंट परफेक्टचा वापर केलेला आहे. ओके, कंटिन्युटी दाखवण्याकरता असा प्रेझेंट परफेक्ट वापरला जातो. हॅज बीन, हॅव बीन वापरलं जातं. हर हा शब्द जो आलेला आहे, हा शब्द देशासाठी आलेला आहे. मित्रांनो, इंडिया ही सुद्धा बारीक सारीक गोष्ट लक्षात ठेवा. टू बी गुड टर्म्स, चांगले संबंध आहेत का. टू बी ऑन गुड, इन्व्हाइट होईल का. डुईंग बिझनेस ओनली, नाही. डिसॲग्रीइंग ऑर क्वारलिंग विथ. म्हणजे ह्या अनफॉर्च्युनेट या शब्दावरून मला याचा अर्थ कळाला की पण अनफॉर्च्युनेटी माहिती नसेल तर तुम्ही अनफॉर्च्युनेट आहात, तुम्ही दुर्दैवी आहात. मग अशा बेसिक शब्दांची तरी आपल्याला माहिती पाहिजे कोणताही प्रश्न सोडवत असताना. मुद्दा आपला असा असतो की एक तर आपलं इंग्रजीचं वाचन काहीच नसतं, आपण कधीही वाक्य वाचलेली नसतात. आपली वाक्य जर विचारली, मी सतत क्लासमध्ये सांगतोय, आपल्याकडचे वाक्य फेवरेट आहेत. आंबा खातो आणि पत्र लिहितो, याच्या पलीकडे इंग्रजी आपलं गेलं नाही. आणि असले पोपट आयोगाला नको आहेत. हे माहिती असणारे अंदाजला म्हणून इंग्रजीची तयारी ही सतत सांगत राहतोय. हे काय ओरडत राहतोय, मी सतत सांगत राहतोय की प्री सोबतच इंग्रजीची तयारी करत असाल तर 100% तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. परीक्षा राहते 2 महिन्यावर आणि आपण तयारीला सुरुवात करतो, मग प्री काढतो, मग मी करतो, आणि हे लॉगर हेड्स वगैरे हे काही कळत नाही. हे जरी वाईट वाटत असलं मित्रांनो तरी समजून घ्या. तुम्हाला दोष द्यावा म्हणून हे बोलत नसून प्रॅक्टिकलिटी सांगायला लागलोय की हे असंच आहे, हे असंच करावं लागतं तर तुम्हाला चांगले मार्क्स इंग्रजीमध्ये येताना दिसतील. प्री सोबत इंग्रजीची जर तुमची तयारी व्यवस्थित असेल, त्या संदर्भानं तुम्ही विचार करत असाल, PYQ बघत असाल आणि एका चांगल्या गुरुजीचा सहवास तुम्हाला भेटत असेल, 100% अशा गोष्टी तुम्हाला कळायला चालू होतात. कारण व्होकॅब इज अ मेजर पार्ट आणि ते शिकवणं, त्याच्याशी चर्चा करणं, म्हणून न्यूजपेपर रिडिंग हा त्यातला मेजर सोर्स आहे. मी सतत सांगत राहतोय हे सगळं न्यूजपेपरला आलेलं असतं आणि आपल्याकडे न्यूजपेपर सेशन चालू आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याच्या त्या सगळ्या गोष्टी मी बोलत राहिलेलो आहे. कारण वाक्याचे संदर्भ काढता येण्यासाठी काही बेसिक व्होकॅब आपल्याकडे असेल तर उत्तरं काढता येतात. ओके, ऑल राईट, यू गॉट माय पॉइंट.
गो फॉर द नेक्स्ट वन. आता 50 प्रश्न एक्सप्लेन करायला मला 1.5 तासाचा कालावधी लागेल. लक्षात येते का बघा. हळूहळू या सगळ्या गोष्टी आपण बघा. आता इथं हा प्रश्न बघा. हाही प्रश्न मित्रांनो होकॅब काय करणार आहात तुम्ही. ओके, काय करणार आहात तुम्ही. ग्रामरच्या हिशोबाने सगळं जात राहता आणि नेमका प्रश्न विचारला जातो तो होकॅब. तिसरा प्रश्न. ओके, 3 प्रश्न जेव्हा होकॅबचे विचारले जातात आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत नसतील तर कॉन्फिडन्स लेवल एवढा डाऊन होतो तुमचा. आयोगानं तुमची बरोबर मानसिकता ओळखलेली आहे. पहिल्यांदा होकॅबच तुम्हाला टाकायची आणि तिथं तुमचा कॉन्फिडन्स कमी करून टाकायचा. ते विचारत नाहीत AEIOU आर्टिकल भरा म्हणून, नाही विचारत. ते विचारत नाहीत तुम्हाला चेंज द व्हॉइस असले डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा प्रश्न ते पहिल्यांदा विचारतच नाहीत. पहिल्यांदा तुमच्या मुळावर घाव घालतात. मुळावर घाव कशावर घालायचा. बरोबर होकॅबचे 2-3 प्रश्न पहिल्यांदा टाकायचे. 2-3 प्रश्न होकॅबचे टाकले की पहिल्यांदा बघितलं की लगेच कळतंय आपलं इंग्रजी काय आहे. आपला मूड लगेच डाऊन होतो आणि पुढचेही प्रश्न आपल्याला सुटत नाहीत. आयोगानं तुमचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही आयोगाचा अभ्यास करता. आयोग बरोबर तुमचा अभ्यास करत राहतं आणि त्यानं का करू नये असा अभ्यास. तुम्हाला 40,000 पगार जर मिळवायचा असेल, तुम्हाला जर महिन्याला 40,000 मिळवायचे असतील तर ते थोडंच ABCD लिहा म्हणून विचारतील. तुम्हाला इतकं कळालं पाहिजे की मला एक प्रॉपर तयारी करायला हवी. इंग्रजीतला स्कोर वाढवण्यासाठी एक 6 महिन्याचा माझा अभ्यास होता. हे वाईट वाटेल तुम्हाला. 100% माझ्यासारखा गुरुजी तुम्हाला वाईटच वाटेल. कारण तुमच्या गुरुजीचा विश्वास कुणावर आहे. शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. हे आले की हे लिहा, ते आले की ते लिहा. नाही होत बाळ तसं होत नाही. त्यासाठी अभ्यासच करावा लागतो. त्यासाठी मेंटॅलिटी आपली बदलावी लागते की इंग्रजीच्या संदर्भातला अभ्यास हळूहळू होताना तुम्हाला. तिसरा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी परत एकदा तरी वाक्यच दिलं. परत वाक्य आहे तुमच्याकडं. यस, जर सेशन आवडत असेल तर जरूर लाईक करा आणि काय बोलायचं असेल ते कमेंटमध्ये सुद्धा मला बोलू शकता की गुरुजी हे तुमचं चुकीचं आहे आणि हे तुमचं आवडत नाही. खाली मला बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यस, ओके. चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग. ओके, अपोजिट इन मिनिंग त्याने विचारलंय. यस, तुमच्या लक्षात येतंय का बघा. अपोजिट इन मिनिंग त्याने विचारलेलं आहे. अपोजिट पाहिजे. आता अल्ट्रुइस्ट हा शब्द आहे. इन द मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स देर वॉज नो अल्ट्रुइस्ट मोटिव्ह दॅट प्रॉम्प्टेड हिम. यस, बघा अल्ट्रुइस्ट. ओके, दुसऱ्याचं भलं करण्याची इच्छा असणारा. ओके, अल्ट्रुइस्टिक हा शब्द आहे. आणि हा शब्द मित्रांनो बऱ्याच वेळेला जो माणूस दुसऱ्याचं भलं चिंतणारा असतो तो सेल्फिश नसतो आणि त्याने विचारलेला आहे, अपोजिट विचारलेला आहे. बघा याच्यातलं अपोजिट तुम्हाला काय सांगता येतं का. इनह्युमन, विकेड, ब्रुटल का सेल्फिश. मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना वाक्याचा संदर्भ जर मला कळाला तर उत्तरं काढता येणं मित्रांनो खूप गरजेचं. आणि मग आपल्याला कळतं हा जर माणूस दुसऱ्याचं भलं चिंतणारा असेल, दुसऱ्याचा विचार करणारा असेल त्याला विरोधात येईल मित्रांनो सेल्फिश. आणि बघा पुन्हा सांगावलं हा तिसरा प्रश्न होकॅबचा आहे. कितवा प्रश्न. तिसरा, सलग तिसरा प्रश्न होकॅबचा. आणि चौथाही प्रश्न त्यांनी होकॅबचाच विचारला. घ्या आता काय करणार. म्हणजे या गोष्टी मित्रांनो तुम्हाला लक्षात आणून द्यायला लागलोय की कशा पद्धतीनं आयोग विचार करतं आणि मला नेमकं काय करायचं आहे. हाही प्रश्न होकॅबचाच आहे. यस, आता या ठिकाणी काय करणार आहात ते बघू. हे कळणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट की तो प्रश्न जो दिसतो तो परत एक वेळेला होकॅबचाच प्रश्न मित्रांनो तुम्हाला दिसतो. ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ दे. यस, हा प्रश्न बघा. आता हेही होकॅब. म्हणजे इथं तुम्हाला कळतंय की हा कितवा प्रश्न झाला. चौथा प्रश्न होकॅबचा. ओके, म्हणजे इथं त्यांनी शब्दच विचारला. 3 तर झालेच. हा चौथा प्रश्न. मुद्दा लक्षात आणून द्यायला लागलोय मित्रांनो. आयोगाला पोपट नको आहेत. ओके, आयोगाला विचार करणारी, कुवत असणारी, आकलन असणारी माणसं हवी आहेत. हा त्याचा अर्थ आहे. आणि इतकं तर ते विचारतीलच. कॉमन गोष्ट आहे मित्रांनो. वाक्य वाचून बघूया. चूज द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. The villagers may be coarse in their looks, but they are very innocent at heart. बघा या ठिकाणी वाक्य जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते कशा पद्धतीनं वाक्य घेतलेलं आहे. या ठिकाणी बटचा वापर केलेला आहे. राईट, बटचा वापर आहे. याचा अर्थ हे कॉन्ट्रास्ट मिनिंग काहीतरी आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. कॉन्ट्रास्ट मिनिंग इज दॅट
वाक्यामध्ये कॉन्ट्रास्ट मिनिंग आहे, त्या एका शब्दावरच आपल्याला कळतं की बटचा अर्थ आहे एकमेकाच्या विरोधातली काहीतरी, इनोसंटच्या विरोधात आपल्याला काहीतरी बघावं लागेल या वाक्यात या शब्दाचा अर्थ. हे तुमच्या लक्षात येतं का? हे इनोसंट आहे, हे बट कॉन्ट्रास्ट दाखवतं म्हणजे काहीतरी विरोधात असणार आहे, म्हणजे आपल्याला बघावं लागेल की वाक्याचा त्या शब्दाचा अर्थ काय होतो. द रिव्हर अपिअर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स. आता कोर्स, हे कोर्स कुणाला माहिती आहे का? हे कोर्स बऱ्याच लोकांना माहिती नसतं. डीएडचा कोर्स असतो, बीएडचा कोर्स असतो, हा कोर्स माहित आहे. ओके, पण कोर्स या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो मार्ग, रस्ता, डायरेक्शन. ओके, कोर्स. मुंबईला गेला तर रेस कोर्स असतो, ते कोर्स आहे या ठिकाणी, म्हणजे कॉमन गोष्ट आहे. कोर्स म्हणजे आपल्याला शब्द माहिती आहे, बीएडचा कोर्स, डीएडचा कोर्स, अमुक कोर्स, तमुक कोर्स, पण कोर्स या शब्दाचा मूळ अर्थ आहे मार्ग, डायरेक्शन. तर हे जर मला कळालं, द रिव्हर ॲपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स, म्हणजे रिव्हर आपली दिशा बदलते, रिव्हर आपला मार्ग बदलते, असा त्याचा अर्थ होतो. हे जर मला कळालं, सब्जेक्ट आहे का? वॉटर आहे का? नाही. सब्जेक्ट आहे का? नाही. सब्जेक्ट आहे का? नाही. डायरेक्शन, म्हणजे इथं तुम्हाला कळतं की रफ. ओके, इनोसंट माणूस असतो तसा तो रफही माणूस असतो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळतं द विलेजर्स मे बी रफ इन देअर लुक्स. ओके, त्यांचा अपीअरन्स कदाचित असा असू शकतो, रफ असू शकतो, बट दे आर व्हेरी इनोसेंट ॲट हार्ट. वोकॅबची तयारी. हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश असा आहे मित्रांनो, इंग्रजीतल्या प्रश्नपत्रिकेतले शब्द सोपे राहतात, फक्त आपला अप्रोच प्रश्न डिकोड करून सांगावले की हे सगळे शब्द अत्यंत महत्वाचे, कॉमन न्यूजपेपर मधले सगळे शब्द आहेत. आणि त्यासाठी न्यूजपेपर रिडिंगची सिरीज आपली चालू आहे, ती बघू शकता. प्रत्येक गोष्टीवर अगदी इन डिटेल चर्चा चाललेली असते, पण अभ्यास करायची वृत्ती आपली नसते. आपल्याला शॉर्ट ट्रिक्स पाहिजे असतात. नो शॉर्ट ट्रिक्स आर अवेलेबल. यू आर टू डेव्हलप युअर सेल्फ डे बाय डे. इन कोर्स ऑफ टाइम यू विल डेफिनेटली डेव्हलप दिस ऑल द थिंग्स. यू डिवोट सम टाइम फॉर दिस. या गोष्टीसाठी तुम्हाला काही वेळ देता येत असेल तर 100% इंग्रजीतले मार्क चांगले येताना दिसतील. हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे की या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन अभ्यासाला सुरुवात करणं, अभ्यास करणं, अभ्यास बघणं ही अत्यंत हित बघा. यस, आता काय कराल? हाही प्रश्न मित्रांनो होकॅबकडे गेलेला आहे. घ्या, कितवा प्रश्न आहे हा? 5वा प्रश्न आहे मित्रांनो. सलग 5 प्रश्न होकॅबवरचे आहेत. तुम्ही करणार काय आहात? 50 पैकी जर 25 आणि 30 प्रश्न जर होकॅबवरच येत असतील तर तुम्ही काय करणार आहात? अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्याकरता मित्रांनो आपल्याला लागतं थोडंसं वाचन. अवघड नाही. मी तुम्हाला घाबरवतोय असं कदाचित वाटेल. मी कदाचित बोलत असताना तुम्हाला असं वाटू शकतं की मी तुम्हाला घाबरवा. नाही, मी तुम्हाला दिशा द्यायला लागलोय. ओके, आय एम चेंजिंग युअर कोर्स. मी तुमची डायरेक्शन बदला लागलोय. ओके, की कशा पद्धतीनं आपण शिकू शकतो ते तुम्हाला सांगायला लागले. वाक्य बघा, परत वाक्य दिलेत. अर्बन हा शब्द तुम्हाला माहिती आहे. ओके, हा शब्द आणि इथं एक शब्द दिलाय अर्बॅनिटी. ओके, आता अर्बन एम्प्लॉयमेंट, अर्बन म्हणजे शहरी, शहर असा शब्द आहे. एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. अँड सेकंड इज ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी अँड विट. ओके, विट म्हणजे काय? चातुर्य, बुद्धी चातुर्य त्याला म्हटलं जातं. ओके, या शब्दाचा अर्थ जर माहिती असेल तर याचा अर्थ समांतर काहीतरी असेल, आणि मग याचं उत्तर मित्रांनो सिटी. ओके, शहरी एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम, म्हणजे इथं तुम्हाला कळतं की 1 नंबरचा पर्याय अगदी बरोबर. सोफिस्टिकेशन, अर्बॅनिटी, कारण अर्बन ठिकाणी राहणारा माणूस, शहरी भागात राहणारा माणूस हा सोफिस्टिकेटेड असतो, म्हणजेच या ठिकाणी बीला तुम्हाला सोफिस्टिकेटेड असं घ्यायला पाहिजे. मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा की कशा पद्धतीनं आपण हे सगळं बघू शकतो, हे तुमच्या लक्षात आलं असावं की अशा पद्धतीनं आपल्याला बघावे लागतात. प्रत्येक 5वा प्रश्न मित्रांनो होकॅबवर विचारलेला दिसतो. 5 प्रश्न जर होकॅबवर टाकले आणि आपण कन्फ्यूज होऊन गेलो तर पुढचे प्रश्न बघायची सुद्धा इच्छा राहत नाही. हे लक्षात घ्या. वाचनाची सवय असणं, थोडंफार रिडिंग करत जाणं, अंदाज लावत जाणं, आणि मग PYQ बघत जाणं, आणि सर्वात महत्वाची गोष्ट अवांतर वाचनाची थोडीशी सवय ही आपल्याला डेव्हलप करावी लागेल. तर अशा पद्धतीनं उत्तरं यायला चालू होतील. कुठेही मित्रांनो अडचण येणार नाही. स्टे ट्यून विथ अस. आमच्या सोबत राहिलात तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, कारण प्रॅक्टिकल इंग्लिशच्या संदर्भात आता बघा, आता इथं ग्रामरचा प्रश्न चालू झाला. म्हणजे 5 प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी 1 प्रश्न ग्रामरचा विचारलाय, ते पण पंक्च्युएशन. मुद्दा काय आहे बघा, 5 प्रश्न झाल्यानंतर त्यांनी 1 प्रश्न विचारलाय, पंक्च्युएशन वरचा प्रश्न विचारलेला. आता हे
काय केलंय तिने, एक डायरेक्टचं वाक्य दिलंय आणि त्या डायरेक्टच्या वाक्यामध्ये पंक्च्युएशनच्या संदर्भातला प्रश्न, यात त्यांना काय बघायचं, तुमची नजर पक्की आहे का? कारण इथं सिली मिस्टेक होण्याची दाट शक्यता. प्रश्नाचं उत्तर माहिती असतं पण सिली मिस्टेक होण्याची दाट शक्यता. काय पर्याय येऊ शकतो? साध्या साध्या गोष्टी. अकबर हे नाऊन आहे, हा पर्याय असणार नाही. डीचा हे कॅपिटल असायला पाहिजे, त्यामुळे पहिल्यांदा डीचं ऑप्शन आपल्याला काढून टाकावं लागेल. या ठिकाणी डी दिसतंय, हा पर्याय निघून गेला. या ठिकाणी डी दिसतंय, हा पर्याय निघून गेला. ए बरोबर आहे का? ओके, वाक्याची सुरुवात इथं होईल ना झाले, डब्ल्यू हे कॅपिटल पाहिजे आणि प्रश्नचिन्ह पाहिजे. ओके, ए येईल का? नाही. तुमचं उत्तर बीच असायला पाहिजे. म्हणजे इलिमिनेशन मेथडचा वापर केलात, उत्तर अगदी सहज येईल. इलिमिनेशनचा वापर जर आपण करू शकत असू तर मित्रांनो कुठेही अडचण येताना तुम्हाला दिसणार नाही. इलिमिनेशन व्यवस्थित वापरलं की उत्तर अगदी बरोबर येईल. या ठिकाणी बघा, हा तर पर्याय निघून गेला. ओके, अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक हिम टू हिम. ओके, इथं प्रश्नचिन्ह नाही, त्यामुळे हाही पर्याय निघून गेला. हे डब्ल्यू कॅपिटल पाहिजे, प्रश्नचिन्ह नाही, त्यामुळे उत्तर बी इज करेक्ट. मुद्दा हा आहे मित्रांनो, 5 प्रश्न ओकॅपचे विचारल्यानंतर त्यांनी विचारला तो म्हणजे ग्रामरचा प्रश्न. धोकादायक आहे हे सगळं, हे तुमच्या लक्षात आणून देतो. कारण अशा पद्धतीची वाक्य काय दिले बा, तुमचं अंडरस्टँडिंग कसं आहे ते बघायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज आर द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. त्यांनी 4 वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत. बघूया काय उत्तर असू शकतं. तुम्ही याचं उत्तर मला काय देऊ शकाल? कमाल. आता या वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्या सहज लक्षात येईल तो मुद्दा असा की याचा अर्थ माहित पाहिजे. ऍडमिट, मान्य करणे, कबूल करणे. ऍडमिटचा अर्थ आहे मान्य किंवा कबूल करणे. वी वेंट टू सी अ मूवी. आणि त्यांनी विचारले करेक्ट निगेटिव्ह. निगेटिव्ह सेंटेन्स त्यांनी विचारले विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह, पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नये असा त्याचा अर्थ आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. हे वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह करायचं असेल आणि वाक्याचा अर्थ न बदलता करायचा असेल तर ऍडमिटला निगेटिव्ह डिनाय पाहिजे. या गोष्टी जर मला कळाल्या तर उत्तर काढता येणं मित्रांनो खूप सोपं जातं. हे तुमच्या लक्षात येऊ दे. बघा, वी ऍडमिट दॅट वी डिड नॉट गो टू सी द मूवी, सी द फिल्म. नो, हे तर होणार नाही, वाक्याचा अर्थच बदलतो. वी ऍडमिट गोइंग नॉट इज नॉट पॉसिबल. वी डिनाय दॅट वी डिड नॉट गो टू सी द मूवी. वी डिनाय, हे असं होणार नाही कारण इथं वाक्याचा अर्थ बदलतो. वी डू नॉट डिनाय, आम्ही असा नकार देत नाही की वी वेंट टू सी अ फिल्म. ओके, म्हणजे आम्ही नकार देत नाही की म्हणजे आम्ही ते स्वीकारतो की आम्ही सिनेमा बघायला गेलो. राईट, त्यामुळे डी हा ऑप्शन. त्यामुळे उत्तर मित्रांनो येणार आहे 4 नंबर. यात कुठं ग्रामर आहे? यात ग्रामरचा भाग कुठं दिसला का? याच्यात ग्रामरचा भाग दिसलाच नाही. याच्यात दिसलं ते म्हणजे आकलन. याच्यात काय दिसलं? आकलन. तुम्हाला खरोखरच आकलन होतं का? वाक्याचा संदर्भ कळतो का? हे त्यांना बघायचं आहे. म्हणजे मुद्दा मित्रांनो लक्षात येऊ द्या की प्रत्येक ठिकाणी आपण ग्रामर म्हणून सगळं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट शिकू नये असं माझं म्हणणं नाही आहे. आय नेव्हर से की ते शिकूच नाही असं माझं म्हणणं नाही. शिकू शकता, पण मुद्दा तुमच्या लक्षात येऊ दे मित्रांनो. अशा पद्धतीनं वाक्य आपल्याला बघावी लागतील. अशा पद्धतीनं वाक्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल आणि मग आपण बघू शकतो की प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जातात. पुढचा एक प्रश्न बघा. प्रश्न कसा आहे बघा. वाक्य बघितल्यानंतर आता सहज लक्षात येते. या वाक्याकडे बघितल्यानंतर तुमच्या अगदी सहज लक्षात येईल ते काय. ओके, सी गेव द बॉय अ बुक. इथं बघा. ओके, याला म्हटलं जातं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि याला म्हटलं जातं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दोन्ही प्रकारानं पॅसिव्ह करता येणं शक्य आहे. गेव हा सिंपल पास्ट टेन्स आहे. ओके, मग गेव हा जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर तुम्हाला वॉज आणि वेअरचा वापर करावा लागेल. ज्यावेळेला पॅसिव्ह स्ट्रक्चर केलं जातं त्यावेळेला. गिवन द बॉय वॉज गिवन अ बुक बाय हर. राईट, असंही होईल का हे बघावं लागेल. म्हणजे उत्तरं काढत असताना साध्या लॉजिकच्या गोष्टी जर आपल्याला लक्षात आल्या तर उत्तरं अगदी सहज येऊ शकतात. वॉज गिवन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, द बॉय वॉज गिवन अ बुक, हेही तुम्हाला ऑब्जेक्ट. ओके, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून करू शकता.
आणि दुसरा मुद्दा तुमच्या लक्षात येऊ शकतो की या ठिकाणी सी बघा, अ बुक वॉज गिवन टू द बॉय बाय हर, म्हणजे या ठिकाणी इथं वॉज वापरलेलंच नाही, त्यामुळे हा पर्याय निघून गेला. या ठिकाणी द बुक वॉज गिवन टू हर बाय द बॉय. ओके, अ बुक वॉज गिवन टू द बॉय, द कुणाला दिलेला आहे? बॉयला, त्यामुळे हा पर्याय बरोबर. त्यामुळे एसीचा पर्याय म्हणजे 2 नंबरचा पर्याय अगदी बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने हा आपला पॅसिव्हचा म्हणजे भाग तुमच्या लक्षात आला असावा की पॅसिव्हचा प्रश्न झाला. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसच्या संदर्भातली चर्चा, म्हणजे ही चर्चा तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचे प्रश्न अगदी सहज विचारले जातील आणि उत्तर अगदी सहज येतील. अवघड कुठं जातं? तर अवघड जातं मित्रांनो व्होकॅबच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मात्र हे बघा, परत व्होकॅब म्हणजे पहिले 5 प्रश्न झाले, परत व्होकॅबचा प्रश्न, हा प्रश्न व्होकॅब म्हणजे 6 नंबरचा प्रश्न. 6 व्होकॅबचे प्रश्न झाले. किती प्रश्न झाले? 6. ओके, पाठीमागचा प्रश्न 5वा होता, हा 6वा प्रश्न म्हणजे 59 पर्यंत येईपर्यंत आपल्याला 6 प्रश्न व्होकॅबचेच दिसतात. राईट. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फ्रॉम द डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉयचं तुम्हाला नाउन पाहिजे. ओके, आता हा मेजर भाग आपल्याला माहिती पाहिजे, अत्यंत सोपा भाग की ज्यावेळेला TION लागतं त्यावेळेला ते नाउन असतं, त्यामुळे उत्तर येणार आहे ते म्हणजे डिस्ट्रक्शन, हे सांगायची गरज नाही. पण हाही भाग ग्रामरचा नसून हा भाग सरळ सरळ व्होकॅबचा येतो. सफिक्स प्रिफिक्सच्या संदर्भात आपली तयारी असेल तर मित्रांनो अशा पद्धतीच्या उत्तराकडे अगदी सहज पद्धतीने आपण जाऊ. मित्रांनो प्रश्न बघितला का बघा, फाइंड आउट 1 वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स. परत व्होकॅबचा प्रश्न आपल्या सोबत आहे. म्हणजे 50 पैकी त्यांनी जवळ 25 ते 30 प्रश्न व्होकॅबवरच विचारले. वन हु इज अ गुड जज ऑफ अन आर्ट. ओके, आता या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. कार्टोग्राफर इज देअर, पायोनियर इज देअर, हिपोक्राइट इज देअर. ओके, आणि कॉनायझियर इज देअर. याचा अर्थ आहे मित्रांनो मर्मज्ञ, एखाद्या गोष्टीतलं मर्म जाणणारा किंवा त्यातली आवड असणारा, त्याला मित्रांनो म्हटलं जातं कॉनायझियर. म्हणजे या गोष्टी मित्रांनो मला माहिती असतील किंवा एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीमध्ये रस असतो, आवड असते, राईट, त्याला म्हटलं जातं ओके कॉनायझियर. आता हा शब्द यासाठी आहे वन हू इज अ गुड जज ऑफ अन आर्ट, कलेशी संबंधित असणारी गोष्ट. ओके, ढोंगी तर असणार नाही. कार्टोग्राफर याचा अर्थ मॅप तयार करणारा माणूस, कार्टोग्राफर तर असणार नाही. ओके, म्हणजे अशा गोष्टीचे शब्द 1 वर्डच्या संदर्भातला मित्रांनो हा शब्द होता जो आपल्याला माहिती पाहिजे. व्होकॅबच्या संदर्भातला हा शब्द आपल्या. आता इथं बघा पुढचा प्रश्न ज्यावेळा बघता सेम लॉजिक या ठिकाणी शब्दावरचाच परत एकदा प्रश्न तुम्हाला दिसतो. प्रश्न कसा आहे बघा, प्रश्न कन्फ्युजिंग आणि अशा पद्धत. इथं रन हा शब्द काय म्हटलंय, द वर्ड रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स. ओके मित्रांनो, जर तुमच्याकडे नवनीतची डिक्शनरी असेल, नवनीतची एक साधी डिक्शनरी मोठी मिळते, 300-400 रुपयाला मिळते सध्या, तर ती डिक्शनरी बघा, तर या रन या शब्दावर त्यांनी 3 पानं लिहिलेली आहेत. 3 पानं भरून त्या एकाच शब्दाची माहिती लिहिलेली आहे रन या शब्दावर. त्याचे जवळजवळ 25 एक अर्थ त्यांनी त्या डिक्शनरीमध्ये दिलेले आहेत. आपण कधी वाचत नाही, आपल्याला रन म्हणजे पळणे एवढंच माहिती असतं. नेमका हाही प्रश्न जातो व्होकॅबकडं, कारण वाक्याच्या अर्थात तुम्हाला बघावं लागतं. म्हणजे किती प्रश्न झाले बघा व्होकॅबवर. सगळी प्रश्नपत्रिका मित्रांनो फिरताना दिसते, ती व्होकॅबच्या संदर्भात आपल्याला दिसते, हे तुमच्या लक्षात येऊ दे. असे प्रश्न मित्रांनो विचारात घेत असताना आपल्याला ह्या बारीक सारीक गोष्टी विचार. आता त्यांनी काय विचारलंय, द वर्ड रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स इन विच ऑफ द फॉलोइंग कॉन्टेक्स्ट. ओके, खालच्या कॉन्टेक्स्टच्या संदर्भात डज रन प्रेझेंट द ॲक्शन ऑफ मुवमेंट ऑन फूट. ओके, म्हणजे चालण्याशी संबंधित असं कोणता रन हा शब्द या वाक्यामध्ये तुम्हाला दिसतो. बघा काय प्रश्न तयार करण्याची पद्धत बघा. ओके, कुठं आहे तुमचं ग्रामर या संदर्भात हे तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न आपल्याला सुटले पाहिजेत. आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. ओके, मला फिट राहायचं असेल तर मला चाललं पाहिजे. आता इथंच तुम्हाला हा प्रश्न दिसतो. द वॉटर बिगॅन टू रन आउट. रन आउट याचा अर्थ आहे मित्रांनो संपणे, काय होणे, संपणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, म्हणजे या गोष्टी रनआउट बाहेर निघून जाणे म्हणजे संपणे. सी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. ओके, ती बिझनेस चालवते असा त्याचा अर्थ होईल. ही हॅज अ लॉंग रन अहेड. अजून बऱ्याच गोष्टी पुढे आहेत. ओके ओके, अजून बराच मार्ग कापायचा आहे. सी हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिज
ऑफ हिम इन द मॅरेथॉन. ओके, इथं कळतं मित्रांनो चालणे अशा अर्थानं 1 नंबरमध्ये मित्रांनो वाक्यामध्ये अर्थ हे लॉंग रन याचा अर्थ आहे पुढच्या टप्प्यात असा त्याचा अर्थ होतो. चालण्याशी संबंधित येत नाही. आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट, म्हणजे मला फिट राहायचं असेल तर मला चालावं लागेल आणि मुवमेंट ऑन फूट विचारलेला आहे, त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन. हे कळण्यासाठी आपल्याला वाक्याचं काय झालं पाहिजे, वाक्याचं झालं पाहिजे ते म्हणजे आकलन. आणि ह्या आकलनाच्या गोष्टी मी सतत बोलत असतोय. परत एकदा होकॅबचाच प्रश्न अशा पद्धतीने कित्येक प्रश्न सगळे होकॅबवरचे मित्रांनो 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील की जे प्रश्न जवळजवळ 60% ऑफ होकॅब त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. आणि मग आपण अडचणीत येतो, आपण केलं काय आणि झालं काय असं सगळं होतं. हाही प्रश्न मित्रांनो होकॅबच्या संदर्भात काय आहे, हाही प्रश्न बघा होकॅबच्या संदर्भात. लकॅसियस, रेटिसंट, इव्हॅसिव्ह अँड टॅसिटर्न. ओके, विच वर्ड रिप्रेझेंट द फ्रेज एक्सेसिव्ह टॉकेटिव्ह. खूप बोलणाऱ्या माणसाला काय म्हणावं अशा पद्धतीने. आणि हे सगळेच शब्द अत्यंत महत्त्वाचे. इव्हॅसिव्ह म्हणजे काय, रेटिसंट म्हणजे काय आणि लकॅसियस म्हणजे काय, आपल्याला हे शब्द माहिती पाहिजेत. यस, टॅसिटर्न याचा अर्थ आहे मित्रांनो कमी बोलणारा, मितभाषी, त्याला म्हटलं तर टॅसिटर्न. इव्हॅसिव्हचा अर्थ मित्रांनो माहिती पाहिजे, उडवाउडवीची उत्तरं दिली जातात, जो गंभीर नसतो त्याला इव्हॅसिव्ह म्हटलं जातं. रेटिसंट हाही शब्द त्यालाच समांतर आहे. ओके, टॅसिटर्ना, त्यामुळे त्याचाही अर्थ होतो मितभाषी. आणि जादा बोलणारा जो असतो तो लकॅसियस असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते उत्तर येणार आहे मित्रांनो 4 नंबर. काय करणार आहात अशा पद्धतीनं मित्रांनो शब्दांची तयारी, शब्द वाचत जाणं, शब्द बघत जाणं, हा 8वा प्रश्न आहे मित्रांनो जो होकॅबच्या संदर्भात. ओके, 50 मधले आपण प्रश्न 50 पासून बघायला लागलोय, 62 झालेत आणि या ठिकाणी हा 8वा प्रश्न मित्रांनो होकॅबवरचा दिसतो. अजून कॉम्प्रिहेन्शनचे 5 प्रश्न आपण सोडूनच देणार आहोत कारण आपण पॅसेज वाचतच नाही, त्यामुळे ते मार्क्स निघून गेले. आता इथे बघा, सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशनचा प्रश्न हमखास चुकणारा आणि हे प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो. प्रेपोजिशनवर कशा पद्धतीनं प्रश्न विचारलाय बघा. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. ओके, my parents are concerned in my health, my parents are concerned at my health, my parents are concerned for my health, and my parents are concerned to my health. मित्रांनो कन्सर्नला फॉर लागतं हे माहिती पाहिजे. कन्सर्न फॉर ची काळजी, कन्सर्न याचा अर्थ काळजी, काळजी कशा करता, हेल्थ करता, फॉर म्हणजे करता. पेरेंट्स आर कन्सर्न फॉर माय हेल्थ, फॉर यायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची उत्तरं मित्रांनो येणं अपेक्षित आहे. हे अपेक्षित आहे, राईट. ओके, काय फ्रेज आणि कशा पद्धतीनं उत्तर देऊ शकता या प्रश्नाचं. ओके, प्रेपोजिशनवरचा प्रश्न. आता बघा ग्रामरच्या संदर्भात, ओके, ग्रामरच्या संदर्भातला हा प्रश्न मित्रांनो तुमच्या लक्षात येतोय का बघा. त्यांनी विचारलेला आहे, फ्रेज विचारलेली आहे, राईट. ओके, आता इथं बघा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. ही जी फ्रेज आहे ही फ्रेज नेमकी काय आहे. नाउन फ्रेज, ॲडवर्ब फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज और वर्बल फ्रेज. मित्रांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे द अम्ब्रेला हे नाउन, ह्या नामाविषयी ही फ्रेज ज्यादा माहिती सांगते. याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो, हे ॲडजेक्टिव्ह फ्रेज असणार आहे. म्हणजे 64 नंबरला ॲडजेक्टिव्ह फ्रेज काम काय करते, नामाला क्वालिफाय करण्याचं काम करते, नामाविषयी ज्यादा माहिती सांगण्याचं काम ती करते. म्हणजे अशा पद्धतीनं उत्तर येणार ते म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज. हा प्रश्न मात्र ग्रामरचा. म्हणजे मला त्या नाउन फ्रेज कशाला म्हणतात, ॲडजेक्टिव्ह फ्रेज कशाला म्हणतात, ॲडवर्ब फ्रेज कशाला म्हणतात, नाउन क्लॉज कशाला म्हणतात, ॲडवर्ब क्लॉज कशाला म्हणतात, ॲडवर्ब फ्रेज कशाला म्हणतात, या सगळ्याच गोष्टी मित्रांनो माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. ग्रामरच्या संदर्भातला प्रश्न पाठीमागं नाउन असेल आणि पुढं जर त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं असेल तर ती 100% फ्रेज असू शकते. फ्रेज कशाला म्हणतात तर ज्या वेळेला त्याच्यामध्ये क्रियापद दिसत नसतं, करता दिसत नसतो, त्यावेळेला त्याला फ्रेज म्हणतात. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ओके, आता वाक्य बघितल्या तुमच्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. हिज पेरेंट्स लव्स, इथं क्रियापद बघा लव्स, हे बरोबर आहे का बघा. हिज करेज ओन हिम ऑनर, हे बरोबर आहे का बघा. वी ऑल गॉट व्हेरी वेट,
हे बरोबर आहे का बघा. दे आर बीन वॉच्ड हे असं होऊ शकतं का. हिज पेरेंट्स लव्स. मित्रांनो ए हा जर भाग बघितला तर 65 नंबरच्या प्रश्नामध्ये पेरेंट्स हा शब्द बघा. पेरेंट्स हा शब्द मित्रांनो आपल्याला असा दिसतो की जो आपल्याला प्लुरल दिसतो. इथं तुम्हाला हे लव्ज येतंय हे चुकीचं आहे, त्यामुळे पहिलं वाक्य तर चुकीचं आहे. ओके, या ठिकाणी लव पाहिजे होतं, त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. एचा ऑप्शन मला काढून टाकावं लागेल, त्यामुळे हे एचे दोन्ही ऑप्शन निघून गेले. दुसरं वाक्य जर बघितलं तर हिज करेज ओन हिम ऑनर बरोबर आहे हे दिसतंय. सी बघूया. वी ऑल गॉट व्हेरी वेट. वेट म्हणजे ओला, पण इथं बघा आर बीन वॉच्ड, आर बीइंग वॉच्ड बाय द कॉप्स. आर बीइंग पॅसिव्हची रचना. आर ओके, दे आर बीन वॉच्ड असं होणार नाही. दे आर बीइंग वॉच्ड बाय द पोलीस. आर बीइंग पाहिजे, या ठिकाणी बीन येणार नाही. डी हे चुकीचं आहे, त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. तुमचा बी आणि सीचा ऑप्शन बरोबर राहिला. म्हणजे ही रचना पॅसिव्हची आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. एवढं जरी कळालं आणि इथं यस लागणार नाही एवढं जरी कळालं तर बाकीच्या गोष्टी अगदी बरोबर निघतात आणि मग 2 नंबरचा पर्याय इलिमिनेशन मेथडनुसार सुद्धा अगदी सहज कळू शकतो. ही बाजू लक्षात घ्या. म्हणजे आता इथं काय दिलं, हा पॅसेज आहे. आता पॅसेजचा आपण विचार करणार नाही, कारण पॅसेज समजून सांगायला मला अर्धा दिवस लागेल, कारण हे सगळं वाचून दाखवा, यातल्या ग्रॅमॅटिकल गोष्टी वाचून दाखवा आणि मग याची उत्तरं बघा. हे शक्य नाही. हे सगळं करायला आपण एक नवीन सेशन घेऊ. यासाठी एक वेगळा सेशन घेऊ की पॅसेज कसा वाचायचा असतो. पॅसेज वाचत असताना पहिल्यांदा प्रश्न कसे बघायचे असतात, त्यातले महत्त्वाचे शब्द आपण कसे बाजूला काढू शकतो आणि ते डिकोड करून मग उत्तरं कशी काढू शकतात, त्या संदर्भात नवीन सेशन मी घेईन. त्यासाठी 1.5 तास लागेल, त्यामुळे पॅसेज मी सध्या घेणार नाही. माझा सध्याचा विषय आहे ग्रामर आणि व्होकॅबच्या संदर्भात काय करता येईल त्या संदर्भात आपण बोलालोय. त्यामुळे आपण पुढच्या भागाकडे जाऊ. 66, 67, 68, 69, 70 राईट. इथं हा परत बघा. परत प्रश्न 71 पासून आपण बघायला चालू करू. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू टॉक्स मच. परत एकदा टॉक्स मचला विचारलेलं आहे. विथ अ लिटल सेन्स. ओके, वटवट करणाऱ्या माणसाला काय म्हणतात, जो सतत बडबड करतो त्याला काय म्हणतात हे आपल्याला कळालं पाहिजे. वाक्यातले शब्द बघितले तर हे शब्द गॉर्मंड असा शब्द आहे राईट. गॅरुलस असा शब्द आहे. ग्रेगॅरियस असा शब्द आहे. 71 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय असावं असं वाटतं. या ग्रेगॅरियसचा अर्थ आहे मित्रांनो सभ्य माणूस. गॉर्मंड याचा अर्थ बकासुरासारखा खाणारा असतो, त्याला गॉर्मंड म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि गॅरुलस याचा अर्थ आहे वटवट करणारा माणूस, ज्याच्या बोलण्यामध्येच काही अर्थ नसतो. म्हणजे वन हू टॉक्स टू मच विथ अ लिटल सेन्स. म्हणजे हाही भाग मित्रांनो व्होकॅबकडे जाताना दिसतो राईट. बघा प्रश्न बघा. व्होकॅबचे किती प्रश्न आहेत बघा. ओके, व्होकॅबचे किती प्रश्न आहेत ते बघा मित्रांनो. व्होकॅबचे प्रश्न इतके दिसतील तुम्हाला की हे सगळे, आणि हे सगळे शब्द रिपीट झालेले आहेत. पाठीमागच्या 1980 पासूनच्या सगळ्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका काढून त्यातली व्होकॅब सगळी लिहून काढून ती पुन्हा पुन्हा बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा वाक्य रिपीट करतो. 1980 पासूनच्या सगळ्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका काढून त्यातले सगळे प्रश्न काढून व्होकॅबचे प्रश्न वेगळे करून ती सगळी व्होकॅब बघा. तुम्हाला हे सगळे शब्द कुठं ना कुठं ते गॉर्मंड हा शब्द गेलेला आहे. ओके, ग्रेगॅरियस हा शब्द गेलेला आहे. ओके, गॅरुलस हा शब्द गेलेला आहे. आता ती माझ्याकडे प्रश्नपत्रिका आता सध्या उपलब्ध नाही, तर ते तुम्हाला दाखवलं असतं. म्हणजे मुद्दे ते आहेत की आपल्याला हे सगळे शब्द यायला हवेत. हळूहळू या सगळ्या गोष्टींची तयारी करा, तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही. मुद्दा सांगालोय परत एक वेळा बघा. हा प्रश्न बघा. आता घ्या प्रश्न परत एकदा. व्होकॅबचाच प्रश्न राईट. व्होकॅबच्या संदर्भातला प्रश्न. ओके, काय आहे बघा. वाक्य आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. ओके, डबल फिलर्स दिलेले आहेत. डबल फिलर्स कशाशी संदर्भात आहेत तर शब्दाशी संदर्भात आहेत. ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स, सरकारी नोकऱ्यांना हा शब्द वापरला होता ब्युरोक्रॅट्स. हे टू बी, बी आलेला आहे. बी याचा अर्थ ही पॅसिव्हची रचना असायला पाहिजे आणि पॅसिव्हच्या रचनेमध्ये क्रियापदाचा 3rd फॉर्म असतो बाय देअर पॉलिटिकल बॉसेस. ओके, पॉलिटिकली बॉसेस का पॉलिटिकल बॉसेस, पॉलिटिकल बॉसेस. ओके, त्यामुळे उत्तर मित्रांनो यायला पाहिजे ते म्हणजे 2 नंबर. ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेट टू बी प्रेशराइज्ड बाय देअर पॉलिटिकल बॉसेस. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. परत एक वेळेला हा व्होकॅब आणि पॅसिव्ह स्ट्रक्चरच्या संदर्भातला प्रश्न. बी हे लक्षात ठेवा. टू बी आल्यानंतर क्रियापदाचा 3rd फॉर्म आणि पॉलिटिकल बॉसेस का पॉलिटिकली बॉसेस. पॉलिटिकल बॉसेस पाहिजे. हे नाऊन आहे,
हे नाऊनच्या पाठीमागे ॲडजेक्टिव्ह पाहिजे. पॉलिटिकल बॉसेस हे त्याचं होईल. CAL लागलेला आहे, AL लागल्यानंतर ते ॲडजेक्टिव्ह तयार होतं. म्हणजे परत परत त्याच गोष्टी. आता पुढचा 73चा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स इन द वर्ड. आता प्रेफरन्स या शब्दामध्ये तुम्हाला विचारलेला आहे सफिक्स. सफिक्स कोणता आहे? सफिक्स हा शेवटी असतो. प्री तर सुरुवातीला आलेला आहे, त्यामुळे तर हे तर होणार नाही. ओके, रेन्स होतं का? ओके, मूळ शब्द काय आहे? प्रेफर, PREFER, प्रेफर हा शब्द आहे आणि त्याला लागलेला आहे ENC हा हे प्रिफिक्स. त्यामुळे उत्तर मित्रांनो येणार आहे 3 नंबर. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. साधी गोष्ट जर तुम्हाला कळाली तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं अगदी सहज पद्धतीने देऊ शकता. इथं बघा प्रश्न कसा आहे बघा, आर्टिकलच्या संदर्भातला प्रश्न. आता या ठिकाणी यंग आलेला आहे, या ठिकाणी ओल्ड आलेला आहे. संपूर्ण जमातीचा उल्लेख केला जातो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं द लावलं जातं. ॲडजेक्टिव्हच्या पाठीमागं द लावलं जातं. मुद्दा लक्षात यायला पाहिजे. यंग इज अन ॲडजेक्टिव्ह, ओल्ड इज अन ॲडजेक्टिव्ह, पण संपूर्ण वर्ग ज्यावेळेला मी विचारात घेतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं द लावलं जातं. हे जर मला माहिती असेल तर 2 नंबरचा पर्याय म्हणजे हा प्रश्न मात्र तुम्ही प्युअर धरू शकता, तो म्हणजे ग्रामरचा प्रश्न. ओके, म्हणजे असे प्रश्न सुद्धा विचारले जातात. म्हणजे ग्रामर करू नये असं माझं म्हणणं नाही, जरूर, पण सध्याचा सगळा ट्रेंड जर आपण विचारात घेतला तर तो सगळा ट्रेंड मित्रांनो होक्याभोवती फिरताना दिसतो. त्यासाठी आपण तयार असणं गरजेची गोष्ट आहे. यस, यू गॉट इट. गो फॉर द नेक्स्ट वन. आता या ठिकाणी बघा परत होकॅबचा प्रश्न. कशाचा प्रश्न? परत होकॅब. यस, आणि मग आता परत परत सांग किती होकॅबचेच प्रश्न आहेत बघा, हे तुमच्या लक्षात येईल. ओके, काय याचं उत्तर द्याल, काय शब्द तुम्हाला माहिती आहेत ते आपल्याला कळू दे. यस, काय उत्तर याचं देऊ शकता? एक्स्ट्राव्हॅजंट हा शब्द गेलेला आहे का? ओके, फेरोसियस हा शब्द गेलेला, कॉन्स्टंट हा शब्द गेलेला आहे का? टीचरस हा शब्द गेलेला आहे का? जंटल, लॉयल आहे, फ्रुगल आहे, फिकल आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला कळणं खूप. शब्द तर बघून घ्या जेणेकरून ते शब्द आपल्याला येणं अपेक्षित आहे. राईट, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. ह्या फिकलचा अर्थ काय आहे? तर फिकलचा अर्थ आहे मित्रांनो एखादा माणूस जेव्हा चंचल असतो त्यावेळेला, आणि कॉन्स्टंट स्थिर. बघा चंचल आणखी त्याने विचारलंय अपोजिट, बरोबर, म्हणजे एला 3 पाहिजे, हे तर पाहिजे. एला 3 असणारा पर्याय हे एला 4 आहे, एला 3 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. ओके, फ्रुगल कंजूस असतो माणूस, कंजूस. कंजूसला मग तुम्हाला माहिती पाहिजे उधळ्या असतो तो माणूस. म्हटलं आता एक्स्ट्राव्हॅजंट म्हणजे बीला 2 पाहिजे. आता बीला 2 असणारा पर्याय या ठिकाणी हा दिसतो. बीला 2 आहे, या ठिकाणी आहे, आणि बीला 2 या ठिकाणी आहे. ओके, लॉयल माणूस असतो, लॉयल. ओके, लॉयल माणूस, आणि मग त्यासाठी शब्द आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. लॉयल नसणाऱ्या माणसाला काय म्हणतात ते माहिती पाहिजे. यस, लॉयल नसणाऱ्या माणसाला काय म्हणणार? तर विश्वासघातकी माणूस असतो, आणि त्यासाठी म्हटलं जातं मित्रांनो टीचरस. ओके, म्हणजे या ठिकाणी उत्तर तुमचं पाहिजे. सीला 4 पाहिजे, आणि सीला 4 या ठिकाणी दिसतं. डीला फर्स्ट जंटल आहे. ओके, सभ्य आहे. ओके, आणि हा फेरोसियस याचा अर्थ क्रूर असतो, त्यावेळा तर फेरोसियस असतो. ओके, रागवलेला असतो त्यावेळा तर फेरोसियस असतो. म्हणजे उदाहरणं कशी दिलेली आहेत बघा. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, कायम लक्षात ठेवा माणसांसाठीचे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. मी पुन्हा सांगालोय, हा सेशन जर तुम्ही व्यवस्थित मनापासून मनावर घेऊन बघितला तर तुमचे प्रॉब्लेम सुटतील. हे सगळे शब्द माणसासाठी आहेत. हो, माणूस कसा असतो? चंचल. माणूस कसा असतो? फ्रुगल. फ्रुगल म्हणजे कंजूस असतो. माणूस कसा असतो? लॉयल. माणूस कसा असतो? जंटल. माणूस कसा असतो? फेरोसियस, रागवलेला, चिडलेला, हिंस्र. माणूस कसा असतो? एक्स्ट्राव्हॅजंट, पैसे खर्च करणारा. माणूस कसा असतो? स्थिर असतो. टीचरस, फसवा असतो माणूस. सगळे माणसांचे प्रकार आहेत. आपल्याकडे 2च माणसांचे प्रकार आहेत, एक म्हणजे गुड मॅन, दुसरा म्हणजे बॅड मॅन. याच्यावरच आपलं चाललंय, हेच आपलं इंग्रजी. जितके शब्द मित्रांनो एलॅबोरेट करण्याकरता आपल्याला लागतात त्या शब्दांविषयी आपण कधी विचारच केलेला नाही. अवघड आहे किंवा तुम्हाला भीती घालालोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर इट विल बी द ग्रेट ब्लंडर इन युअर लाईफ. आय एम शोईंग यू द रूट, आय एम शोईंग यू द वे टू लर्न.
These are the common words they are asking in exam, so we must be aware of all such common words, then only there will be possibility to have the higher grades in exam. Otherwise you will definitely be in trouble. Yes, this is what the fact I am talking with you. So you must be aware of all such words. These words are very important, and these words are being repeatedly asked in exam. You must be aware of. या सगळ्या शब्दांविषयी मित्रांनो काळजी घ्या. हे शब्द फुलासारखे जपा, लिहून घ्या. पाठीमागचे सगळे 80 पासून 83 85 पासूनचे सगळे शब्द लिहून काढा. टीचरच माहिती पाहिजे. कॉन्स्टंट, एक्स्ट्राव्हॅजंट, फेरोसियस, जेंटल, लॉयल, फ्रुगल, फिकल सगळे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. तरच मी म्हणेन, कारण हा व्होकॅबचा आता 12 नंबरचा प्रश्न आपण बघितला. म्हणजे एवढ्या प्रश्नात 12 प्रश्न इथंच झालेले आहेत. पुढे बघा, ग्रामरच्या संदर्भातला प्रश्न बघू कशा पद्धतीने त्याने विचारलेला आहे. इथं तुम्हाला दिसेल. काही लोकांना वाटत असेल की मी घाबरावर आलोय. मी घाबरत नाही. मी तुम्हाला फॅक्ट सांगावले. परीक्षेची फॅक्ट हीच आहे. याच्या पलीकडे परीक्षेची फॅक्ट काही नाही. राईट. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर. एव्हरीवन इज एक्सपेक्टिंग. इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन. एव्हरीवन एक्सपेक्टेड. एव्हरीवन एक्सपेक्ट्स. काय करणार मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय द्या. घटक कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. ग्रामरचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे? ग्रामरचाच. व्होकॅबचा प्रश्नच नाही. पण हे कळालं पाहिजे. हा प्रश्न आहे क्लॉज. कोणत्या घटकावर? क्लॉज. कारण हे कळतच नाही. क्लॉजवर त्याने प्रश्न विचारलेला आहे. इथं बघा, दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर. इथं तुम्हाला क्लॉज वापरावं लागेल, आणि क्लॉज हे स्वतंत्र आणि संपूर्ण वाक्य असतं हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो उत्तर येणार आहे इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन. ह्या इजचा कर्ता जो आहे हा कर्ता आहे दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर. हे संपूर्ण वाक्य त्याचा कर्ता म्हणून काम करतं. इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन. म्हणजे ही बाजू लक्षात आली पाहिजे की अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव होणं गरजेची गोष्ट आहे. क्लॉज नावाचा घटक जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कळायला चालू होईल. क्रियापदाच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या संदर्भात मित्रांनो प्रश्न कसा विचारला. सोपा प्रश्न आहे. कधी कधी असंही होते की सोपे प्रश्नही येतात. प्लीज बॉईल द वॉटर. हे बॉईल कोणत्या पद्धतीचं क्रियापद आहे? क्रियापदाचं क्लासिफिकेशन मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब, कॉझिटिव्ह व्हर्ब, नॉन कॉझिटिव्ह व्हर्ब, रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब, मॉडल व्हर्ब, ॲक्झिलरी व्हर्ब, प्रायमरी व्हर्ब, लेक्झिकल व्हर्ब. कितीतरी असे व्हर्बचे प्रकार आणि त्याच्यावर नेमके परीक्षेला प्रश्न येतात. प्रत्येक टर्मिनॉलॉजी व्यवस्थित लक्षात ठेवा. थोडीशी समजून घेतलीत तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब कशाला म्हणतात? ज्यावेळा त्याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो. ट्रान्झिटिव्ह, सकर्मक. आता बॉईल द वॉटर. काय बॉईल करायचं आहे? वॉटर. याचा अर्थ हे बॉईल हे ट्रान्झिटिव्ह आहे. त्यामुळे इनट्रान्झिटिव्ह तर येणार नाही. त्यामुळे हे 4 आणि 2 नंबरचा ऑप्शन निघून जाईल. मग आता हे काय आहे? द वॉटर इज बॉइलिंग. ओके, वॉटर इज बॉइलिंग. इथंच तुम्हाला करता दिसतो. या ठिकाणी इनट्रान्झिटिव्ह आहे. उत्तर मित्रांनो 3 नंबर यायला पाहिजे. ट्रान्झिटिव्ह आणखी इनट्रान्झिटिव्ह. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला कळणं गरजेची गोष्ट आहे. ओके, 78 नंबर. आय फाइंड नो चान्स. नो चान्स प्रिपोजिशन. नो चान्स इन, नो चान्स ऑफ, नो चान्स टू, नो चान्स फॉर. मित्रांनो माहीत पाहिजे चान्स ऑफ मेकिंग अ प्रॉफिट. राईट. आय फाइंड नो चान्स ऑफ मेकिंग प्रॉफिट इन हिज बिझनेस. इन दिस बिझनेस. या बिझनेसमध्ये नो चान्स ऑफ. ओके, हे नो चान्स ऑफ ओके चा अशा अर्थाने वापरलं जाऊ शकतं. चान्स ऑफ मेकिंग अ प्रॉफिट इन दिस बिझनेस. त्यामुळे ऑफचा वापर या ठिकाणी व्हायला पाहिजे. ओके, प्रिपोजिशन कसं वापरलं जातं? चाची चे अशा अर्थानं ते त्या ठिकाणी वापरलं जाईल. आता हा प्रश्न राज्यसेवेला विचारला होता आणि तोच प्रश्न जसाच्या तसा विचारला. राज्यसेवेला विचारला होता. राईट. ज्या वेळेला प्रोनाउनच्या संदर्भात स्मॉल चाइल्ड, चाइल्ड बघा, चाइल्ड असेल, बेबी असेल, किड असेल, असे शब्द जर दिसले तर यासाठी प्रोनाउन वापरायचा आहे, ते म्हणजे इट. प्रोनाउनच्या संदर्भातला हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट होतो, जो आपल्याला राज्यसेवेला सुद्धा विचारलेला दिसतो. या ठिकाणी तो अगदी ग्रुप सी ला विचारलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर तर हीच येणार नाही हे तुम्हाला दिसतंय. हर येणार नाही, देअर येणार नाही. याचं उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन यायला पाहिजे. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे इट्स. तो पर्याय येणार आहे. कारण या ठिकाणी मदर जर बघितलं तर मदर मित्रांनो हे नाऊन आहे. पाठीमागं पॉझिटिव्ह केस पाहिजे. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर तुम्हाला दिसेल. यू गॉट द पॉइंट. ओके, 4th ऑप्शन इज करेक्ट. ही बाजूबाकी कायम लक्षात ठेवा. चाइल्ड, बेबी आणि किड यासाठी प्रोनाउन इट वापरायचा आहे. रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो.
परीक्षेला असले प्रश्न रिपीट होताना दिसतात. हे बघा, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. हमखास वर्ब आणि मूड. कशावरचा प्रश्न असतो? वर्ब आणि मूड. ओके, वर्ब मूडवर मित्रांनो हमखास 3 मूड असतात, जे 3 मूड आपल्याला माहिती पाहिजेत. वाक्यामध्ये क्रियापदाचा वापर एखादं सत्य दाखवण्याकरता किंवा विधान करण्याकरता केला जातो, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं मित्रांनो इंडिकेटिव्ह मूड. वाक्यामध्ये जेव्हा आज्ञा, विनंती किंवा एखादा उपदेश द्यायचा असेल तर त्यावेळेला तो असतो इम्पेरेटिव्ह मूड. आणि मनातली भावना, इच्छा दाखवली जाते त्यावेळेला तो असतो मित्रांनो सब्जंक्टिव्ह मूड. आता या ठिकाणी बघा, वाक्य वाचून बघितल्यानंतर मूडवर हमखास परीक्षेला प्रश्न आहेत. तर मूडवरचे प्रश्न सोडवत असताना 3 मूड आपल्याला माहिती असणं ही गरजेची गोष्ट आहे. लक्षात येतंय का? बघा, इट इज इम्पेरेटिव्ह दॅट. ओके, ह्या दॅट ही कॅच ओके द नेक्स्ट प्लेन. ही कॅच द नेक्स्ट प्लेन. इम्पेरेटिव्ह दॅट इट इज. कशानं सुरुवात झालेली आहे? इट इज. अशा वेळेला मित्रांनो आपल्याला घ्यावा लागतो तो म्हणजे सब्जंक्टिव्ह मूड. लक्षात ठेवा, ही बाजू इट इजनं सुरुवात होते. इट इज टाईमचं वाक्य असेल, इट इज इम्पेरेटिव्हचं वाक्य असेल, अशा वेळेला मित्रांनो आपल्याला बघावं लागतो तो सब्जंक्टिव्ह मूड. ती मनातली भावना असते, त्यामुळं त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे सब्जेक्टिव्ह मूड. 80 नंबरचा प्रश्न 2 नंबरचा ऑप्शन हा अगदी बरोबर. 81 नंबर मात्र त्यांनी कॅन्सल केलेला प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. 81 नंबरला आपण स्पर्श करणार नाही आहोत कारण तो प्रश्न कॅन्सल झालेला आहे. प्रोनाऊनच्या संदर्भात ग्रामरचा प्रश्न. प्रोनाऊन घटक काय आहे? प्रोनाऊन. आणि आहे ते म्हणजे ग्रामरचा प्रश्न आहे. कशाचा प्रश्न आहे? ग्रामरचा प्रश्न आणि प्रोनाऊन. तुमच्या लक्षात येऊ दे, प्रोनाऊनचा प्रश्न आहे ग्रामरच्या संदर्भात. आय डू माय वर्क माय सेल्फ. माझं मी ते काम करेन. प्रोनाऊनचा विचार करताना 2 प्रोनाऊनवर हमखास परीक्षेला प्रश्न आहेत, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि इम्फॅटिक प्रोनाऊन. कर्त्याची क्रिया जेव्हा त्याच्यावरच रिफ्लेक्ट होताना दिसते त्यावेळेला ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असतं, आणि कर्त्यावर जेव्हा जोर दिसतो त्यावेळेला ते इम्फॅटिक प्रोनाऊन असतं. या ठिकाणी मित्रांनो कर्त्यावर जोर द्यायला लागलोय आपण. आय डू माय वर्क माय सेल्फ, माझं मी ते काम करतो, त्यावेळेला मित्रांनो या ठिकाणी हे आहे इम्फॅटिक प्रोनाऊन. म्हणजे अशा पद्धतीचे ग्रामरवरचे प्रश्न अगदी सोपे राहतात, जे अगदी सहज पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. ओके, आता हे उदाहरण तुम्हाला माहिती असावं. मुवमेंट दाखवणारं कोणतंही क्रियापद येत असेल तर अशा वेळेला इंटूचा वापर केला जातो, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ओके, द बॉय जम्प्ड इनटू द वेल, हे उत्तर आहे. ॲट येणार नाही, इन येणार नाही. मुवमेंट दाखवणारी क्रियापदं असतात. मुवमेंट, ड्रॉप्ड असेल, जम्प्ड असेल, अशी क्रियापदं असतात. ओके, त्यावेळेला इंटूचा वापर केला जातो. इन आणि इंटूमध्ये फरक आहे. इंटू हे मुवमेंट दाखवतं, हे लक्षात घ्या. आता हा 84 नंबरचा प्रश्न, याने त्याचे शॉर्ट फॉर्म सुद्धा दिले नाहीत. पोरांना नेमकं कळना की करावं की काय. किमान त्याने एवढं करायला पाहिजे, हे यस म्हणजे काय, पी म्हणजे काय, हे कसं कळावं पोरांना, हे कळायला पाहिजे होतं. वास्तविकता त्याने ते द्यायला पाहिजे होतं, ते त्याने दिलंच नाही. आणि त्यांनी डायरेक्ट विचारलं आयडेंटिफाय द क्लॉज इलेमेंट्स. एलिमेंट्स माहिती पाहिजे. एलिमेंट्स कसे पोराने हे कधी केलेच नाही. 84 नंबरचा प्रश्न बघा, हे एलिमेंट्स आपल्याला माहिती पाहिजे. यस म्हणजे काय ते माहिती पाहिजे. म्हणजे एक एक गोष्ट आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. वाक्याची सुरुवात होते ती म्हणजे सब्जेक्टनं, त्यामुळे एस पी हे तर आहेच, लक्षात आलं. त्यामुळे सब्जेक्टनं सुरुवात होताना तुम्हाला दिसेल. हे ओ म्हणजे ऑब्जेक्ट आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारत असताना आपल्याला कळालं पाहिजे की अशा पद्धतीने. ओके, हे बघा, ओ हा ऑब्जेक्ट, राईट. ओके, आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे हे कळायला पाहिजे. वर्ब आहे, हे सब्जेक्ट आहे. हे मी काय आहे, हा मी हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट आला, त्यानंतर ऑब्जेक्ट आला. हे अशा पद्धतीनं आपल्याला कळणं खूप गरजेचं. आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंट, त्यामुळे उत्तर मित्रांनो. पण यांनी ते मेन्शन करायला पाहिजे होतं, अंडरलाईन करून मेन्शन करायला पाहिजे होतं की याला काय म्हणतात आणि काय, हे तर कळालं असेल. याचे किमान शॉर्ट फॉर्म जे दिलेत त्याचे अर्थ त्यांनी तिथं द्यायला पाहिजे होते. हे मुलांना कसं कळेल की हे नेमकं काय आहे, राईट. हे कारण हे व्हेरिएशन राहतात, हे कळत नाही. सी म्हणजे काय नेमकं कळत नाही, ते कॉम्प्लिमेंट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ग्रामरची तयारी करत असताना एलिमेंट्सची माहिती घ्यावी लागेल. कशा पद्धतीने ती एलिमेंट्स, त्यासाठी काय शॉर्ट फॉर्म आहे तेही इथून पुढे तुम्हाला बघावं लागेल. आयडेंटिफाय द युनिट इन विच देर इज अन एरर. वाक्य बघितल्यानंतर मित्रांनो सहज लक्षात. एररचे प्रश्न आजकाल TCS पॅटर्न खाली विचारले जातात, IBPS पॅटर्न खाली विचारले जातात. तसे तुम्हाला इथंही विचारले जातील. इथं जर बघितलं, सी हॅड बीन अ नर्स, पास्ट टेन्स आहे, राईट.
ओके फॉर 3 years अगदी बरोबर पास्ट टेन्स ओके पास्ट परफेक्ट आहे सी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years अँड सी वॉन्ट्स मित्रांनो इथं बघा या ठिकाणी हा जर पास्ट टेन्स असेल तर या ठिकाणी पास्ट टेन्स पाहिजे सी वॉन्टेड पाहिजे होतं त्या ठिकाणी सी वॉन्ट्स दिलेला आहे सी वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन म्हणजे ते वॉन्टेड पाहिजे होतं त्यामुळे उत्तर मित्रांनो यायला पाहिजे ते म्हणजे 3 नंबर अशा पद्धतीचे प्रश्न आता इथं जर बघितलं तर या कंजंक्शनचा विचार करून बघा ओके रोहिणीज फादर इज बोल्ड बट ओके इथं तुम्हाला कॉन्ट्रास्ट व्ह्यू दाखवायचा आहे बोल्डला विरोधार्थी शब्द हा राजबंड इज लेझी टिमिड शार्प का वाईज कळालं पाहिजे मित्रांनो बोल्डला विरोधार्थी शब्द तो टिमिड येईल लेझी तर येणार नाही पण बऱ्याच लोकांना टिमिड हा शब्दही माहिती नसतो त्यामुळे अडचणीचं ठरू शकतं तुमच्या लक्षात आलेलं आहे का बघा उत्तर यायला पाहिजे ते म्हणजे टिमिड म्हणजे हा प्रश्न परत एकदा कशाकडे गेला होक्याबकडे गेला म्हणजे अशा पद्धतीचे बरेच प्रश्न मित्रांनो सगळे होक्याबकडे तुम्हाला जाताना दिसतील की ज्यावेळा त्या शब्दाचे अर्थ मला व्यवस्थित माहिती असणं आणि बऱ्याच वेळा आता हे ऐकून तुमच्याही तयारीचं झालं असावं की कशा पद्धतीने इथं बघा आयडेंटिफिकेशन ऑफ इनकरेक्ट विचारले इनकरेक्ट जोसेफ इज व्हेरी क्लेवर माय फादर इज अ फार्मर ओके आणि दुसरं कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर इन द लॉंग रन मगाची फ्रेज होती लॉंग रन शेवटी ओके इन द लॉंग रन ती फ्रेज मगाचीच याच प्रश्नपत्रिकेत ओके वाक्य कशानं जोडलेत अँड नॉट न राईट अँड नॉट ओके व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प ईच अदर यस ईच अदरचा वापर बरोबर केलेला आहे का बघा म्हणजे हे आपल्याला बघावं लागेल की अशा पद्धतीने ईच अदर कुठं वापरलं जातं वन अनादर कुठं वापरलं जातं प्रोनाउनच्या संदर्भात रेसिप्रोकेटिव्ह प्रोनाउनच्या संदर्भात हे आपल्याला विचार करावा लागतो हे आपल्याला कळालं पाहिजे म्हणजे इथं कळतंय अँड नो अँड नॉटनं ज्यावेळा वाक्य जोडलेलं असतं त्यावेळा पहिल्या कर्त्याचा विचार करावा हे मॅटरच्या ऐवजी मित्रांनो मॅटर्स असायला पाहिजे त्यामुळे हे चुकीचं आहे व्हाईल वर्किंग विथ अदर्स इथं ईच अदरच्या ऐवजी वन अनादर पाहिजे हेही चुकीचं आहे सी आणि डी हे मात्र जोसेफ इज व्हेरी करेक्ट माय फादर इज अ फार्मर इज करेक्ट पण इथं मात्र ह्या सुधारणा व्हायला पाहिजेत लक्षात घ्या हे मॅटर्स पाहिजे आणि या ठिकाणी मित्रांनो ईच अदरच्या ऐवजी वन अनादर पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे असे प्रश्न विचारलेत की जे प्रश्न आपल्याला बेसिक गोष्टीकडे घेऊन जाताना तुम्हाला दिसतील पुढचा प्रश्न बघितल्यानंतर एक क्रुशियल प्रश्न त्याने तयार केला आणि मग तुम्हाला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे बघा कशा पद्धतीने प्रश्न तयार केलेला आहे यस प्रश्न कसा आहे बघा फिल इन द ब्लँक्स इट वॉज अ सिक्रेट डॅश माय पेरेंट्स डॅश हिज आंट्स ही हॅड 6 अदर फिमेल रिलेशन्स राईट लॉर्ड ओके रोजबेरी टूक हर डॅश डिनर मित्रांनो लक्षात घ्या पेरेंट्स ओके आता बिसाइड आणि बिसाइड्स मधला फरक माहिती पाहिजे ओके कारण 2 नंबरला काय दिलंय बघा उत्तर दिलंय बिसाइड्स दिलंय राईट शब्द काय आहे या ठिकाणी जर बघितला तर हा शब्द आहे बिसाइड्स हा शब्द आहे बिसाइड हा शब्द आहे बिसाइड हा शब्द आहे बिसाइड बिसाइड्स म्हणजे च्याखेरीज आणखी इन ॲडिशन टू आता बघा या ठिकाणी पहिलं वाक्यामध्ये आपल्याला वाटतं अमंग यावं कुणाला वाटतं बिटवीन पेरेंट्स 2 असतात त्यामुळं आई वडिलांना उद्देशून ते वापरलेलं आहे त्यामुळे बिटवीनचा वापर व्हायला पाहिजे म्हणजे हे 2 पर्याय निघून गेले ओके दुसरं बघा बिसाइड्स हिज आंट त्या आंटच्या खेरीज आणखी ही हॅज 6 अदर फिमेल रिलेशन आणखी 6 फिमेल्स बरोबर रिलेशन आहेत असा त्याचा अर्थ होतो याचा अर्थ त्या ठिकाणी बिसाइड्स यायला पाहिजे हे जर मला कळालं तर आणखीच्या खेरीज आणखी आणि इन टूच्या बाबतीत लक्षात ठेवा लॉर्ड रोजेसबरी टूक हर इन आणि टू यामध्ये अंतर का ठेवायचं आहे कारण हे जे टूक आलेलं आहे टूक इन टू डिनर ओके आत घेऊन गेला कशा करता डिनर करता हे इंटू असेल तर फक्त मोमेंट दाखवतं पण हे 2 आहेत लक्षात घ्या जसं टेक इन मी सांगालोय बघा टेक इन आत घेऊन जाणे आणि टेक टू ला घेऊन जाणे ओके डिनरला घेऊन गेला आणि आत घेऊन गेला कुणाला तरी राईट ओके लॉर्ड रोजरबेरी टूक हर इन
टू द डिनर, म्हणजे तो तिला आत घेऊन गेला डिनर करता, असा त्याचा अर्थ आहे. इन म्हणजे आत आणि टू म्हणजे ला. हे टेक इन आणि टेक टू हे जे टूक आलेला आहे याला ही दोन्हीही प्रेपोजिशन लावलेले आहेत. ओके, टूक इन आणि टूक टू डिनर असं ते आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे, हे कळणं अपेक्षित आहे. त्यामुळं प्रेपोजिशनच्या संदर्भात आपलं कायम कन्फ्युजन राहतं, काय वापरावं काय वापरू नये हे नेमकं कळत नाही आणि मग असले प्रश्न आपले चुकतात. पुन्हा सांगालोय, प्रेपोजिशनची तयारी तुम्हाला व्यवस्थितच करावी लागेल. प्रश्न बघा, चूज द करेक्ट म्हटलेला आहे. ओके, ही हॅज मेड क्वाईट अ फॉर्च्यून. हे काय प्रकार, वाक्याचा संदर्भच थोडा लागत नाही. ओके, सी सॅंग लास्ट नाईट ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट. सी सॅंग लास्ट नाईट. ओके, सी सॅंग ब्युटिफुली असं तरी असायला पाहिजे होतं. ओके, यू गेव मी अ बिग शॉक. बघा, या ठिकाणी याचा अर्थच लागत नाही, त्यामुळे हे निघून जाईल. ओके, सी सॅंग ब्युटिफुली, कशी गायली, ब्युटिफुली अलीकडे पाहिजे होतं. सी सॅंग ब्युटिफुली लास्ट नाईट ॲट द कॉन्सर्ट असं पाहिजे होतं, त्यामुळे हेही चुकीचं आहे. ओनली सीचा पर्याय तुम्हाला पाहिजे. सी ओनली इज ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघत असताना, उत्तरं काढत असताना ही आपल्याला बघावे लागतील. राईट. 90 नंबरचा प्रश्न, चूज द बेस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डॅश डज नॉट कन्सर्न मी. ओके, व्हॉट ही हॅज डन, व्हॉट हॅज ही डन, व्हॉट डिड ही डू, व्हॉट डज ही डू. पहिली गोष्ट, वाक्याच्या रचनेची माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. हे वाक्य प्रश्नार्थक नाही, त्यामुळं वाक्याची सुरुवात होत असताना आपल्याला क्रियापद अलीकडे घेऊन चालणार नाही. हे डीड अलीकडं आलं, हे हॅज अलीकडं आलं. ओके, हे डज अलीकडं आलं, हे पलीकडं जायला पाहिजे, म्हणजे ही हॅज असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी वाक्य जे आहे हे असं असायला पाहिजे, व्हॉट ही हॅज डन. ओके, डज नॉट कन्सर्न मी. इथं जर प्रश्नचिन्ह असतं तर मात्र तुमचं वाक्य असू शकतं असतं की हे डीड आलं असतं अलीकडे, हॅज अलीकडे आलं असतं किंवा डज, हे काही चाललं असतं. पण इथं मात्र वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप असल्यामुळं तुम्हाला हे वाक्य प्रश्नार्थक करायचं नाही, कारण प्रश्नार्थक वाक्य केलं तर प्रश्नार्थक चिन्ह यायला पाहिजे, इथं नाही आहे. त्यामुळे ही रचना बरोबर राहील. व्हॉट ही हॅज डन. ओके, डज नॉट कन्सर्न मी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, 1 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर. पुढं बघितल्यानंतर मित्रांनो त्याने क्लॉजच्या संदर्भात इफच्या वाक्याला एक समांतर रचना जी वापरली जाते ती हॅडच्या संदर्भात, हॅड यू बीन देअर वी कुड हॅव फाउट इट आउट विथ दॅम. ओके, फाउट इट आउट विथ दॅम. राईट. द अंडरलाईन क्लॉज इन द सेंटेन्स अबो एक्झाम्प्लिफाईज. हॅडचा वापर मित्रांनो इफला रिप्लेस म्हणून केला जातो. इफला रिप्लेस म्हणून जर हा केला असेल तर याचं उत्तर काय असावं असं तुम्हाला वाटतं, कारण इफला रिप्लेस, इफ हे काय दाखवतं, कंडिशन दाखवतं, सांगायची गरज नाही. इफ यू हॅड बीन देअर वी कुड हॅव फाउट इट आउट विथ दॅम. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो हे हॅड जे आहे हे इफला समांतर आहे. लक्षात ठेवा, ही बाजू लक्षात घ्या. आणि कंडिशनल सेंटेन्सेसवर हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जातात. एकतर ते गाळलेल्या जागा भराच्या संदर्भात असतील किंवा ते विचारतील तुम्हाला क्लॉजेसच्या संदर्भातला प्रश्नसुद्धा ते तुम्हाला विचारतील, त्यावेळा ते तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. लेट मिस्टर यादव प्रिसाइड ओव्हर द कॉन्फरन्स. नाव प्रिसाइड ओव्हर, लेटनं वाक्याची सुरुवात. लेटनं वाक्याची सुरुवात म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की हे वाक्य आहे आज्ञार्थक वाक्य. आज्ञार्थक वाक्याचं पॅसिव्ह करत असताना बी वापरावं लागतं आणि बी नंतर क्रियापदाचा थडफा मिळावा लागतो. मग यातलं उत्तर 92 नंबरचं काय असावं असं तुम्हाला वाटतं. बघा, ओके, टू बी येत नाही, बी. ओके, लेट हे क्रियापद, सरळ लॉजिक तुमचं येईल, लेट द कॉन्फरन्स बी प्रिसिडेड ओव्हर बाय मिस्टर यादव. म्हणजे हा पर्याय मित्रांनो अगदी बरोबर. ओके, प्रिसिडेड ओव्हर बाय मिस्टर यादव. बीची रचना पॅसिव्ह. ओके, कशाचं पॅसिव्ह, आज्ञार्थक वाक्याचं पॅसिव्ह कसं केलं जातं हे जर बघितलं तर हे उत्तर अगदी बरोबर. इट इज टाईम आय फ्रेड. इट इज टाईमनं सुरुवात. काइंडली एक्सक्यूज मी and long live the Prime Minister
आर यू हॅपी? मित्रांनो, मगाशी बोललो होतो तुम्हाला की असे प्रश्न हमखास विचारले जातात, मूडच्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. विशेष त्यांचा फेमस मूड जो आहे तो म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड. मगाशी बोललो होतो इट इज टाईमचं वाक्य असेल तर ते सब्जेक्टिव्ह मूडमध्ये असतं. ओके, एक्सक्यूज मी ही तुम्ही एक विनंती केलेली आहे. लॉंग लिव्ह द प्राईम मिनिस्टर. ओके, अपेक्षा व्यक्त केलेल्या आणि अपेक्षा व्यक्त करणारी वाक्य ही आपल्याला दिसतात सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. त्यामुळे 93 नंबरचा ऑप्शन तुम्ही काय निवडणार आहात? बघा, हे तर आहे सब्जेक्टिव्ह मूड. ओके, लॉंग लिव्ह आहे. आर यू हॅपी हे प्रश्नार्थक वाक्य तर होणार नाही, त्यामुळे तुमचं उत्तर ए आणखी सी हे मित्रांनो सब्जेक्टिव्ह मूडमध्ये तुम्हाला दिसणार आहे. सब्जेक्टिव्ह मूड अत्यंत महत्त्वाचा, बऱ्याच परीक्षांना विचारलंय. ओके, आणि ही वाक्य कायम लक्षात ठेवा. मनातली भावना, इच्छा व्यक्त करत असताना अशा रचना वापरल्या जातात. इट इज टाईमचं वाक्य असेल, लॉंग लिव्हचं असेल, मेचं वाक्य असेल, अशी वाक्य हमखास विचारली जातात जी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. बघा, सिनियरला मित्रांनो काय लागतं हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याने विचारलेलं आहे करेक्ट सेंटेन्सेस. ओके, ही हॅज अ ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. एनी अदर लीडर. ओके, सिनियर दॅन का सिनियर टू, सिनियर, ज्युनियर, प्रियर अशा शब्दांना टू लागतं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे 94 नंबरचा ऑप्शन तुम्ही काय निवडणार आहात? बघा, कारण हा जो प्रश्न येतो तो ॲडजेक्टिव्ह नावाच्या घटकावर आपल्याला दिसतो आणि मग काफ इज ओल्डर दॅन दॅट. ओके, कंपॅरेटिव्ह डिग्री. ही हॅज अ ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर नंतर आलेलं नाउन सिंग्युलर. अगदी बरोबर, म्हणजे बी आणि सी हे बरोबर आहे कारण त्याने उत्तर विचारले. करेक्ट वाक्य कोणतं आहे तर बी आणि सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ॲडजेक्टिव्ह नावाचा घटक, ॲडजेक्टिव्ह ग्रामरचा भाग. ॲडजेक्टिव्ह नावाचा घटक, ग्रामरचा घटक आपल्याला बघायला पाहिजे. ओके, आता प्रश्न कसा तयार केला आहे बघा. हा प्रश्न तयार करत असताना अगदी कॉमन गोष्टी त्याने विचारात घेतल्या ज्या वेळेला ते आपल्याला कळायला पाहिजे. क्वेश्चन टॅगवरचा प्रश्न आहे ग्रामरच्या संदर्भात, क्वेश्चन टॅग आणि मग कोणती वाक्य बरोबर आहे. ओके, द पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह इजंट इट. हे तर बरोबर आहे, दिसणं वाक्याची सुरुवात झाली. इजंट इट हे बरोबर आहे, हे तर बरोबर आहे. नाऊ डू इट ॲज आय टेल यू हे मित्रांनो चुकीचं आहे. विल यू पाहिजे या ठिकाणी, त्यामुळे हे चुकीचं आहे. सी निडंट वर्क सो लेट. नीड सी हे अगदी बरोबर आहे. ओके, आय एम रादर लेट. एम आय, एम आय येतं का आरंट आय येईल हे बघा. क्वेश्चन टॅग या ठिकाणी विचारलेला आहे. ए सीचा पर्याय आपल्याकडे पाहिजे. 3 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर, कारण याचा क्वेश्चन टॅग येणार आहे आरंट आय. ओके, तुम्हाला माहिती असावं क्वेश्चन टॅग नावाचा घटक अगदी सोपा घटक की जो आपल्याला बघायला हवा, जो अत्यंत सोपा प्रश्न होता जो आपल्याला कळणं अपेक्षित आहे. यस, पुढचा प्रश्न कशा पद्धतीनं बघता येईल? हे सोपे प्रश्न आहेत, होकॅबचा इथं काही संबंध नाही. थोडंसं आता बघा, हे बघा, हे जे म्हटलं आहे मगाशीच बोललो होतं. वेल दॅट्स फाईन केटल ऑफ डॅश. ओके, आय थॉट I was helping John, but he worked against me during the debate session. आता what is kettle of what? Kettle of fish, kettle of soap, kettle of steak, kettle of broth. Broth म्हणजे रस्सा, fish म्हणजे मला हे शब्द माहीतच पाहिजे. केटल ऑफ फिश हे येतं कारण केटल ऑफ फिशचा अर्थ आहे मित्रांनो अवघड परिस्थिती. दॅट इज अ फाईन केटल ऑफ फिश. आय थॉट I was helping John, but he worked against me during debate session. ओके, तो माझ्या विरोधात काम करत असल्यामुळं ओके, आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन. मी जॉनला हेल्प करायचा विचार केला होता पण तो माझ्या अगेन्स्ट होता. केटल ऑफ फिश, दॅट्स फाईन केटल ऑफ फिश. अवघड परिस्थिती आहे कुणाची? जॉनची. आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन बट he worked against me during the debate session. Well, that's fine kettle of fish. अवघड परिस्थिती, राईट. म्हणजे अशा पद्धतीनं सूप येणार नाही, ब्रॉथ रस्सा येणार नाही. या ठिकाणी अवघड परिस्थितीत असताना सुद्धा मी त्याला मदत करणार नाही. याचं कारण असं आहे की तो माझ्या विरोधात आहे. आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन बट ही वर्कड अगेन्स्ट मी. माझ्या विरोधात त्यानं काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्याला मदत करणार नाही. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की जो प्रश्न सहसा सुटतच नाही आपल्याला
तो प्रश्न दाखवतो. 97 नंबरचा प्रश्न की जो प्रश्न सरळ सरळ मित्रांनो आपल्याला दिसतो, फिगर्स ऑफ स्पीच, ज्याची आपण कधीच तयारी करत नाही, हे सगळं व्यवस्थित माहिती पाहिजे मित्रांनो. दृष्टांत अलंकार असतो, ॲपॉस्ट्रॉफी अलंकार असतो, ओके, मेठोनिमी अलंकार असतो, ओके, सिनिक्डोच अलंकार असतो. आणि याचं उत्तर मित्रांनो आहे या ठिकाणी ऑकर्स व्हेन पार्ट्स ऑफ समथिंग रेफर टू द होल, संपूर्ण गोष्टीचा ज्यावेळा उल्लेख केलेला असतो त्यावेळा सिनिक्डोच हा अलंकार होतो. असे शब्द सुद्धा ओके आपण बघणं खूप गरजेची गोष्ट असते. एकाच शब्दाचा वापर वेगळ्या अर्थानं ज्यावेळा केला जातो त्यावेळा हा अलंकार होतो. दृष्टांत अलंकार आहे, अपॉस्ट्रॉफी अलंकार आहे, ओके, मेठोनिमी अलंकार आहे. एकाच शब्दाला ज्यावेळा वेगळ्या अर्थानं वापरलं जातं त्यावेळा तो मेठोनिमी हा अलंकार होताना तुम्हाला दिसतो. म्हणजे अलंकार हे आपल्याला बघावे लागतील. सहसा आपण अशा पद्धतीच्या अलंकारावरचे प्रश्न आपण बघत नसतो. या ठिकाणी बघा, आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट, the prosecutor delivered a powerful closing statement to drive home the seriousness of the crime. What does the phrase drive home, मुद्द्यावर आणणे, परत एकदा, forcefully convey, emphasize a point or message? ओके, या ठिकाणी वाक्य वाचून बघा. आफ्टर प्रेझेंटिंग ऑल एव्हिडन्स, सगळे पुरावे दिल्यानंतर कोर्टामध्ये, द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट त्याने केलेलं आहे. ते क्लोजिंग ड्रायव्हिंग होम, मूळ मुद्द्यावर सिरियसनेस, त्याचा सिरियसनेस दाखवण्याकरता क्राईम, त्या क्राईमचा सिरियसनेस दाखवण्याकरता, मूळ मुद्द्यावर येण्याकरता एक पॉवरफुल स्टेटमेंट केलेलं आहे. फोर्सफुल कन्वे ऑर एम्फॅसाइज पॉईंट ऑर मेसेज, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन. म्हणजे वाक्याच्या संदर्भावर मित्रांनो अशा पद्धतीचे अर्थ काढता आले पाहिजेत. मग ते कधी काढता येतील? ते त्याच वेळेला मित्रांनो काढता येतील ज्यावेळा तुम्हाला वाचता येईल. वाचण्याच्या नावानं आपण कधी असली वाक्य वाचलेली नसतात. ओके, कॉन्सिक्वेन्सेस, होकॅबचा प्रश्न परत एकदा, सगळे होकॅबचे प्रश्न तुम्हाला दिसतील. आयडेंटिफाय द इडम दॅट मीन्स टू ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन. कट कॉर्नर्स, शॉर्टकट, टेक द बुल बाय हॉर्न्स, संकटाला सामोरं जाणं, धैर्यानं सामोरं जाणे, तसा अर्थ होतो. गो टू एक्स्ट्रा माईल, हे तर सांगायची गरज नाही. फेस द म्युझिक, फेस द कॉन्सिक्वेन्सेस, 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. रिपीट झालेली ही इडम आहे. बऱ्याच वेळा अशा इडम्स रिपीट होताना तुम्हाला दिसतील. लास्ट क्वेश्चन इज दिस, ओके, ओव्हर स्टेटेड, अशा अर्थानं कोणतं इथं वाक्य दिसतं? एक्झॅगरेट केलेली गोष्ट असते, फुगवून सांगितलेली गोष्ट असते, अशासाठी इथं कोणतं वाक्य दिसतं? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली युजेस द मिनिंग ऑफ द वर्ड ओव्हरस्टेटेड? ओव्हरस्टेट केलेला आहे. सी अंडरस्टेटेड हर अकम्प्लिशमेंट टू इम्प्रेस द इंटरव्ह्यूअर, अंडरस्टेटेड. ओके, ही डाउनप्लेड द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट ड्युरिंग प्रेझेंटेशन. They exaggerated the size of the fish they caught. Exaggerated सांगितलं नाही का, फुगवून सांगणे एखादी गोष्ट, राईट. अँड द ॲथलेट अचीव्ड हिज गोल थ्रू हार्ड वर्क अँड डेडिकेशन. हे तर होणार नाही. म्हणजे 100 नंबरचं उत्तर तुम्ही देऊ शकता, ते म्हणजे 3 नंबर, एक्झॅगरेटेड, ओव्हरस्टेटेड असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका बघितली. उद्देश हा आहे मित्रांनो की तुमच्या लक्षात आला असावं काय महत्त्वाचं आहे. ग्रामर सोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे होकॅब. कारण होकॅबचं जर पर्सेंटेज जर बघितलं तर 60% तुम्हाला होकॅबला प्रश्न दिसतात. काय विचारलं आहे ग्रामरमध्ये? ॲक्टिव्ह पॅसिव्हची रचना, राईट, डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा साधा नियम. पण अडचण कुठं आली? अडचण या गोष्टीची आहे मित्रांनो, आपली होकॅब स्ट्रॉंग नाही, आपलं वाचन चांगलं नाही. यासाठी न्यूजपेपर रीडिंग दररोज चालू आहे, ते फॉलो करा. त्याच्यातले शब्द सतत सांगत चालू आहे, ते बघायला चालू करा. आणि जे नवीन आहेत, जे कार्यकर्ते तुमच्यातले नवीन आहेत, त्यांना पुन्हा एकदा हे स्टेटमेंट सांगतो की प्रीची तयारी करत असताना मेन्सच्या इंग्लिशची तयारी सोबतच करा, तर हे कुठंतरी जमणार आहे. अन्यथा प्री काढल्यानंतर 2 महिन्यात करतो इंग्रजी, शक्य नाही, हायली इम्पॉसिबल. पुस्तकं वाचून आणि पाठ करून ते मित्रांनो येत नसतं. त्याला कॉन्टेक्स्टला रेफरन्स लागतो, त्या रेफरन्सनुसार ते मेंदूत आपल्या शब्द भरले जातात, त्याला वेळ लागतो. ही वेळ देण्याची ज्याची तयारी आहे त्याचं इंग्रजी पक्क होताना आणि त्याला चांगले मार्क्स मिळताना दिसतील. ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांची इंटरव्ह्यू घेऊन बघा, आणि ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे त्यांना सुद्धा विचारून बघा की कोणत्या विषयामुळे रिझल्ट गेला. ते 100% सांगतील कोणत्या विषयामुळे त्यांचा रिझल्ट गेलेला आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी. थँक्स अ लॉट.